हा सोनार माझे मिस्टर घेऊन आलेले आणि काय झालेलं, मिस्टर घेऊन आले आणि परत त्यांना असं सांगितलं की आम्ही सोनं बनवून आणून देतो करून, पण त्यांना काही 4-5 महिने झालं सोनं बनवून आणून दिलंच नाही आहे. पहिल्यांदा 2 चेनी घेऊन गेला तो आणि एक चेन बनवून आणून दिली मोठी. त्याने विश्वास जिंकला पहिल्यांदा आणि नंतर काय केलं त्यानं, आम्हाला पण ती चेन आवडलीच नव्हती मेंदू. आता 4-5 महिने मी तसेच काढले, 1-1.5 वर्ष पण काढला त्याच्यामध्ये आणि नंतर मग तो सोनार बोलला मी नंतर बनवून आणून देतो म्हणून. तर नाही आला तो परत. सोनं करण्यासाठी दिलेला आम्ही, स्टेटस पण ठेवत होता सोनाराचेच, त्याच्यासाठी त्याला सोनं बनवण्यासाठी दिलेलं 2.5 तोळे आम्ही, पण त्यानं आणखीन सोनं आणून दिलं नाही आहे आम्हाला. त्यानं काय केलं, सोनार आला आमच्या घरी पहिल्यांदा आणि सोनं घेऊन गेला. 2 अंगठी आणि 1 चेन घेऊन गेला आणि 1 तुटलेलं होतं साखळीचं ते पण घेऊन गेला. अशा 2.5 तोळे घेऊन गेलाय माझ्याकडून सोनं. तो आणून देतो बोलला. दुसऱ्या दिवशी चेन पण दाखवायला आणली त्याने आणि बुक पण दाखवायला आणलं, पण त्याच्यानंतर त्याचा आत्ता पत्ता आत्तापर्यंत नाही आहे. गेले 7-8 महिने झालेत. त्याला किती फोन करा काही करा. पोलिसांना पण त्या दिवशी 4 फोन केलेत, एक पण फोन उचलला नाही आहे त्याने अजिबात. आणि त्यानं ना असं करून आम्हाला पूर्णपणे फसवून टाकले आणि सोनं काही दिलेलं आम्हाला नाही. आमच्यामध्ये संपूर्ण नासानास चालू आहे आणि हे सोनं मला पाहिजे. माझ्या पोरांच्या आजीच आहे. आता 4 महिन्यानंतर ती येईन तर आम्ही काय जॉब देऊ तो प्रश्न पडलाय मला. तक्रार अर्ज दिले, त्यांनी 4 कॉल केले पण त्यांना काही फोन उचलला नाही आहे आपल्या. त्यांना पोलिसांचा सुद्धा फोन उचलला नाही आहे. 4 फोन केले त्यांना माझ्यासमोर, पोलिसांनी नाही फोन उचलला. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे भेटायला गेलो 2दा-3दा, पण पोलीस आम्हाला काही भेटले नाही. त्यांच्याकडे कंप्लेंट येते. शेवटी अर्ज दिला, नंतर आतापर्यंत तपास नाहीच आहे ह्या पोलिसांना आणि मला पोलीस स्टेशनमधून एक पण फोन नाही आला. मीच पोलिसांना फोन लावलेला एकदा, तर ते बोलले मी करतो बघतो म्हणले, असं फक्त बोलले.